श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 31 जुलै. आजचे बोधवचन. रामा, सर्व तुझेच आहे, तू देशील ते घेईन अशी भावना ठेवावी, यानेच अत्यंत समाधान होते. श्रीराम. सर्व रामाचेच आहे. तो न्यायी आहे, दयासागर आहे, वात्सल्य सिंधू आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळी त्याचीच लेकरं आहेत. सर्वांच्यावर त्याचे सारखेच प्रेम आहे. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या सकलम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देवदेव. अशी प्रार्थना आपण मुखाने म्हणतो. ती प्रार्थना मनाला भावली तर कोणत्याही प्रसंगात आपले समाधान किंचितही भंगणार नाही. पण विश्वाचा कारभार पाहताना रामाची एक शासन व्यवस्था आहे. शासन व्यवस्थेच्या त्या नियमांचे पालन अतिशय काटेकोरपणे केले जाते. अंमलबजावणीत कुचराई नाही, भ्रष्टाचार नाही, वशिलेबाजी नाही. न्यायनिष्ठुरता असली तरी त्यात जीवाचे कल्याणच आहे. शस्त्रक्रिया प्रथम क्लेशकारक वाटली तरी अंती ती आरोग्य प्रदान करणारी सुखावह ठरते. त्याला जे हितावह तेवढेच राम त्याला देतो. आई लहान मुलाला कडेवर घेते. मोठा मुलगा पायी चालतो. आजारी मुलाला औषध देते, तर निरोगी मुलाला भोजन देते. आईच्या वागण्यात आजादुजा भाव नसून तो प्रेमाचाच आविष्कार आहे. विश्वाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी कर्मविपाकाचा सिद्धांत किंवा कायदा फार महत्त्वाचा आहे. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान हे त्या कायद्याचे पोटविभाग आहेत. प्रत्येक माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. प्रत्येक कर्माचे चांगले वाईट फळ असते. ते फळ भोगल्याशिवाय सुटका नाही. शुभ कर्माचे फळ म्हणजे सोन्याची बेडी, तर अशुभ कर्माचे फळ म्हणजे लोखंडाची बेडी. बेडी सुटल्याशिवाय मुक्ती नाही. संचित अनेक जन्मांचे कर्मफळ म्हणजे कर्जच असते. त्या कर्जाची फेड करणे म्हणजे प्रारब्ध भोगणे. प्रारब्ध भोगताना नवीन कर्मफळाची निर्मिती होते, ते क्रियमान. या सिद्धांतानुसार जीवाच्या वाट्याला सुखदुःखाचे भोग येतात. जन्ममृत्यूला कारणही कर्मफलच आहे. आपलेच कर्मफल आपण भोगतो. इथे रामाचा काहीही संबंध नाही. जीवाने एकच गोष्ट करावी. जे जे घडते ते रामाच्या इच्छेने घडते असे मानून अनुसंधान राखावे आणि समाधानात राहावे. मानवी रूपाने जेव्हा अवतार घेतो तेव्हा श्रीरामही या नियमांचे उल्लंघन करत नाही. दशरथाचा मृत्यू त्याने टाळला नाही किंवा पांडवांचा वनवास थांबवला नाही. न्यायाधिष्ठित असे हे रामराज्य असते.
जीवाला त्याच्या पूर्वजन्मातील कर्मफळाचे म्हणजे संचिताचे ज्ञान नसते. त्यामुळे प्रारब्ध आनंदाने भोगून कर्ज फेडण्याचे समाधान तो मिळवू शकत नाही. ते ज्ञान रामाच्या शासन व्यवस्थेला आहे म्हणून प्रारब्ध आनंदाने भोगावे. पण नुसते प्रारब्ध भोगणे म्हणजे जीवन नव्हे. क्रियमाणाच्या मदतीने पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम व मोक्ष करावा. प्रारब्ध भोगावे पण त्याबरोबर पुरुषार्थ करावा. पुरुषार्थासाठी बुद्धीने विवेक करावा. एका राजाला 2 पुत्र होते. थोरला खल प्रवृत्तीचा होता, तर धाकटा न्यायी होता. आपल्या पश्चात धाकटा मुलगा राजा व्हावा अशी राजाची इच्छा होती. पण काही निर्णय घेण्याच्या आत राजा कालवश झाला. प्रधान विवेकी होता. थोरल्या मुलाविरुद्ध प्रजा आणि सेना होती. अनर्थ टाळण्यासाठी प्रधानाने युक्ती केली. राजाचा पुतळा केला. तो लाकडी फुशाने भरला. दोन्ही राजकुमारांना बोलवले. प्रजेलाही बोलवले. दरबार भरला. प्रधान म्हटला, राजाच्या पोटात अंगठी आहे. जो शोधील तो राजा होईल. थोरल्याने तलवारीने पोट फोडले. अंगठी सापडली नाही. धाकटा म्हणाला, मला राज्य नको. मी हे क्रूर कृत्य करणार नाही. प्रजेने त्यालाच राजा केले. असा विवेकाने पुरुषार्थ साधावा. पण प्रारब्ध भोगताना म्हणावे, रामा सर्व तुझेच आहे, तू देशील ते घेईन. अशा भावनेने अत्यंत समाधान होते. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.